सक्रिय असतात। तळागाळातील लोकांशी त्यांचा डायरेक्ट संपर्क असतो। मग ते कुठलंही काम असेल, ड्रेनेजचं असेल किंवा एखादी गरीब महिला असेल, ऍडमिशन असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगार मेळावा असेल आणि त्यांच्यामुळे आम्हाला काय त्यांना शुभेच्छा देण्याचा एक मौका येतो। त्या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे आणि योगेश डेळकर यांचे खंदे समर्थक स्मिताताई गायकवाड यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी त्यांना काम करायची अशी संधी दिली पाहिजे। कारण एवढं सुसंस्कृत नेतृत्व जर आपल्याला भेटत असेल तर त्याचा आपण नक्की फायदा घेतला पाहिजे, याचा आपण जरूर विचार करावा। काही नक्कीच भरपूर प्रमाणामध्ये काम करतील, खेचून आणतील निधी या महानगर आपल्या पालिकामध्ये, ते आपल्या या प्रभागाचा झेंडा रोवतील अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि मी त्यांच्या पाठीशी आहे, आपणही पाठीशी व्हावा असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो। तिकडचं मागचं पाणी यायला आज आपण आपले केंद्रीय राज्यमंत्री अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हडपसर परिसरामध्ये 4 वेगवेगळ्या ठिकाणी आपण मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत संजय गांधी योजना शिबिर, मोफत आधार कार्ड शिबिर, मोफत आयुष्मान भारत शिबिर आयोजित केलेले आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांचा फायदा व्हावा या हिशोबाने। कारण की लोकांना खूप लाईनीत उभं राहावं लागतं, वेळेवर कामं होत नाही, म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी व्हाव्यात या उद्देशाने मी या शिबिराचं आयोजन केलेले आहे। आमचे मार्गदर्शक योगेश अण्णा डेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मी शिबिर आयोजित करत आहे। आपल्या प्रभागातले सगळ्या नागरिकांना मी एक विनंती करते की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। आपण सर्वप्रथम ससाने नगर आपल्या अमर स्वीटच्या समोर हे शिबिर आयोजित केलेलं आहे सकाळी 10 ते 5। त्याच्यानंतर उद्या आपलं शिबिर आपलं लक्ष्मी सातवाडी इथे लोखंडी ब्रिजच्या इथे लोखंडी पुलाच्या इथे आपण घेणार आहोत, ते पण 10 ते 5 आहे। त्याच्यानंतर तिसरं शिबिर आपण लक्ष्मी कॉलनीमध्ये घेणार आहोत, गणेश मंडळ येथे घेणार आहोत काळेपडत। तर त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। या शिबिरामध्ये आपण मोफत आरोग्य तपासणीमध्ये डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, दातांची सफाई करणे, दातांची पॉलिश करणे, दातांमध्ये सिमेंट करणे अशा प्रकारे सगळे तपासण्या केलेल्या आहेत। शिवाय आपण इथे रक्ताची तपासणी, रक्तातील विविध घटकांची तपासणी, महिलांची स्तनरोग, कर्करोग तपासणी, जेणेकरून महिलांना याचा लाभ व्हावा या उद्देशाने मी काम करत आहे। आणि त्याच्यानंतर आपण आयुष्मान भारत कार्ड इथं आयोजित केलेलं आहे। 5 लाखापर्यंत याचा हॉस्पिटलचा बेनिफिट मिळतो, त्याच्यामुळे ह्याचा पण मी फायदा लोकांसाठी करू इच्छिते, त्याच्यामुळे हे पण मी आपण इथं आयोजित केलेलं आहे शिबिर। मला हडपसर परिसरातल्या नागरिकांना एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी आपण शासन आपल्या दारी अंतर्गत आपण ह्या ठिकाणी प्रत्येक चौकात आपण हे शिबिर आयोजित करत आहोत। आपण इथे हडपसर परिसरामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहोत, 2014 पासून आपण, जेणेकरून लोकांना काहीतरी बेनिफिट व्हावं, काहीतरी फायदा व्हावा या उद्देशाने मी काम करत आहे हडपसरमध्ये। माझ्या पाठीमागे असं राजकीय बॅकग्राऊंड नाहीये ना माहेरी ना सासर, तरी सुद्धा मी हे काम करते। मला माझी एवढीच कळकळ आहे की आपल्या प्रभागातल्या आपल्या शेजारी आपल्या आसपासच्या नागरिकांना त्याचा जे पण सरकारी योजना आहेत त्या योजनांचा नक्की फायदा व्हावा या अनुषंगाने मी काम करत आहे, की जेणेकरून म्हणजे काही लोक कसे असतात की
फक्त इलेक्शनच्या वेळेस काम करतात आणि पैसा पाणी होतात आणि त्या पद्धतीने ते निवडून येतात किंवा इलेक्शन लढतात. पण माझं तसं काही नाहीये. मी गेले 14 वर्ष झालं मी काम करत आहे आणि दर महिन्याला आपण काहीतरी चांगलं आपला जे उपक्रम आहे लोकांना उपयोगी असं काम करून लोकांची सेवा करत आहेत. तर मला एकच म्हणणं आहे की जेणेकरून यावेळेस मी इच्छुक मध्ये आहे की सगळ्यांनी मला साथ द्यावी आणि त्या पद्धतीने जे काम करते त्याला तुम्ही संधी दिली पाहिजे. अडचण नाहीये, हे तर माझं छोटंसं काम आहे. आपण हडपसर परिसरामध्ये आरोग्य शिबिर झालं, आपण हजारपेक्षा जास्त लोकांना जॉबला लावलेलं आहे. 1000पेक्षा जास्त म्हणजे 1500 इनफॅक्ट आपण रस्ता कचरा ड्रेनेजचे कंप्लेंट सॉल्व्ह केलेले आहेत. आपण दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कारचा कार्यक्रम घेत असतो, महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम घेत असतो. दरवर्षी काहीतरी चांगलं आपण लोकांना काही चांगलं भेटेल या उद्देशाने आपण कार्य करत आहोत. तर जेणेकरून आपण फक्त इलेक्शन पुरतं काम न करता, इलेक्शन पुरतं न उगवता आपण अखंड काम करत आहे. तर त्याच्यामुळे मला नक्की आशा आहे की तुम्ही सगळेजण मायबाप जनता मला साथ देईल. एवढंच मी बोलते. धन्यवाद. अगं मी बँक मध्ये आले तिथेच आहे मी. योजना चांगली राबवली त्यांनी. बरोबर. इथं अगदी 13,500 रुपयाच्या सगळ्या तपासण्या मोफत त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. बीपी आणि शुगर तपासली, कोलेस्ट्रॉल पण या ठिकाणी आहे, डोळे पण आहेत, दातांचं बी आहे आणि तुम्हाला इथून मोठं मार्गदर्शन देखील मिळणार आहे. मोठे आजार असतील तर ताई त्याचा देखील फॉलोअप करतील. माझ्या मनापासून पहिल्यापासून इच्छा आहे माझ्या पुढे निवडून या आणि तिला पहिले तिकीट माझ्या. त्यांनी कुठं काय सांगितलंय जेवण तिकडे सांगितलं. रेशन कार्डवर ज्यांचं रेशन कार्ड आहे ऑनलाईन अपडेट केले मी. आधार कार्ड आणि रेशन कार्ड व्यवस्था पाठवता येतं. पासष्ट वत्सोवत जातले मासिक अर्थसहाय्य रुपये 1500. लाभार्थी दिव्यांग निराधार पण लोखंडी पूल सातोवाडी 15 नंबर रस्ता.
आहे व्यवस्थित आहे? हो एकदम व्यवस्थित मी आता ऑफिसला लवकर निघून आलोय. अच्छा. शिबिर होतं. पुस्तक नसतं एक पान देतात तसं आहे का? पान आहे ना पांढरं दिलेलं. कल्पना आहे तर हो आहे. हे कोणी ठेवलंय माहिती आहे ना? कोणी ठेवलं? आधार कार्ड टाकलंय. आधार कार्ड ना आता सुद्धा ऑनलाईन